रेशीम धागा नसतो फक्त राखी, तो असतो भावंडांमधील नात्याचा श्वास, प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याने बांधलेली एक हृदयस्पर्शी गाठ. भाऊ असतो सावलीसारखा आणि बहीण ती असते देवाने दिलेली एक सुंदर भेट. राखीचं नातं असं काहीसं असतं. भांडणं, लाड, आठवणी आणि आयुष्यभरासाठीचं एक वचन. हृदयात राखीचा धागा असतो, त्याला काळ, अंतर, वय काहीच हरवू शकत नाही. सर्व भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज रक्षाबंधनाचा सण आहे. तर तुमच्या देखील घरी रक्षाबंधन हे साजरं झालं असेल, तसंच आमच्या देखील घरी रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. तर तो आमच्या घरी कशा पद्धतीने झाला आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून हे दाखवत आहे. तर आजची देवपूजा ही माझ्या मिस्टरांनी केली होती, कारण की सकाळी माझी सणांच्या घाई गडबडीत काम आवराची धावपळ चाललेली असल्यामुळे. तर सर्वात आधी मी गणपती बाप्पा यांना घरामध्ये राखी बांधून घेतली, कारण की मी रक्षाबंधनला माहेरी गेलेली नाही. माझं माहेर इथून 300 किलोमीटर आहे आणि एका दिवसासाठी जाऊन येणं म्हणजे एवढं लांब परवडत नाही. मुलांची शाळा ते चालू असतात, त्यामुळे जायला आणि यायला एका दिवसात खूप दणदण होती आणि जमत नाही. तर मी इथेच रक्षाबंधनला थांबत असते, मी काही जात नाही त्यामुळे. आणि मी घरामधील देवांनाच राखी बांधत असते त्यामुळे. तर गणपती बाप्पांना राखी बांधल्यानंतर मी स्वामी समर्थ महाराज यांना देखील राखी बांधलेली आहे, कारण की आपण जेव्हा देवांना राखी बांधतो तेव्हा देवांचं एक संरक्षण कवच आपल्याभोवती तयार होते. त्यामुळे सर्वात आधी आपण कधी पण रक्षाबंधन, भाऊबीज सण असतील तेव्हा देवांना राखी बांधलीच पाहिजे. भाऊबीजला देखील आपण देवांना ओवाळलंच पाहिजे. तसंच मी इथे स्वामी समर्थ महाराजांना राखी बांधल्यानंतर बाळकृष्ण यांना देखील बांधली आणि त्यांच्या हातामध्ये इतकी छान आणि सुंदर अशी मस्त मला राखी बांधता आली. त्यानंतर घरातील देवघर आहे याला देखील मी राखी बांधून घेतली आणि त्यांची देखील पूजा केली व देवघराचं देखील मी औक्षण करून ओवाळलं. त्यानंतर इथे ही माझी पुतणी आलेली आहे राख्या बांधण्यासाठी. तर तिचे माझ्या मुलांना दरवर्षी राख्या बांधते व मी देखील मुलांना ओवाळून राख्या बांधत असते. पण ह्या वर्षी आम्ही लेट म्हणजे 4 वाजता रक्षाबंधनाचा सण साजरा केला ना, त्यामुळे मग मी देखील मुलांना संध्याकाळीच ओवाळलं होतं. तर ती राख्या मला आहे ना 2च मुलं आहेत, मला मुलगी नाही आहे. तर ही माझी पुतणी आहे जी दरवर्षी माझ्या मुलांना ओवाळते आणि राख्या बांधते. तर हा माझा छोटा मुलगा आहे. तर तिने राखी बांधल्यानंतर तिच्या पाया पडला. नंतर तिने त्याला उठल्यानंतर त्याच्या लक्षातच राहिलं नव्हतं मिठाई खाऊ घालायची. तो उठल्यावर तिने त्याला मिठाई खाऊ घातली. नंतर हा मोठा बसलेला आहे श्रीरंग पूजेसाठी औक्षण करून घेण्यासाठी. तर ती आता त्याचं औक्षण करत आहे आणि त्याला राखी बांधत आहे. तर त्यांच्या दोघांची थट्टा मस्करी चाललेली होती राखी बांधताना, कारण की कधी कधी आपल्याला पण वाटतं ना की आपल्याला मुलगी पाहिजे, पण असं माझी पुतणी येते त्यामुळे कधी काही वाटत नाही की म्हणजे की आपल्याला मुलगी नाही म्हणून. कारण की ते नाशिकला राहतात आणि आम्ही गावाला राहतो. पण ती सणाला माझ्याकडे येतच राहते. तिला खूप लेट झालं होतं यायला, तरी पण ती आलीच होती माझ्याकडे रक्षाबंधनसाठी, कारण की तिचे भाऊ तिची वाटच बघत होते की आमची बहीण राख्या बांधण्यासाठी कधी येत आहे. नंतर याला काही दहीवडा आवडत नाही आहे, तिने दहीवडे आणले होते त्यांना मिठाई म्हणून छोट्याला आवडतात मोठ्याला आवडत नाहीत, पण त्यांनी खाल्ले. नंतर तिच्या दोघं पण पाया पडले. तर कसं ना, रक्षाबंधन काही सण असेल ना तर भावाने ही कायम आपल्या बहिणीच्या पाया पडली पाहिजे, कारण की बहीण ही आईच्या ठिकाणी असते आणि आपण तिच्या पाया पडलं पाहिजे. तिच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर आतिथ्य निर्माण झालाच पाहिजे. जर आपण आपल्या बहिणीच्या जर पाया पडलोत तर आपलं खूप चांगलं असतं म्हणते. असं पूर्वीचे लोक सांगतात, माझ्या सासूबाई पण देखील सांगतात की भावाने कायम आपल्या बहिणीच्या पाया पडले पाहिजे. म्हणून माझ्या मुलांना मी शिकवलेलं आहे की त्यांनी तिच्या पूजा तिने ओवाळ का औक्षण केलं का कधी पण तिच्या पाया पडायचं. आणि इतर वेळेस पण काही सण असतील ना तेव्हा पण ते तिच्या पाया पडतात. ते छोटेच आहेत पण ती देखील त्यांना आनंदाने पाया पडून देते व ते देखील आनंदाने तिच्या पाया पडतात. म्हणजे असं की तुझं माझं काही होत नाही ना. तर छोट्या मुलामध्ये कसं राहतं, जा मी नाही पाया पडणार तिच्या वेळी, असं होतं. त्यामुळे मुलांचं औक्षण केल्यानंतर तिने मिस्टरांचं देखील औक्षण केलं, म्हणजेच त्या चुलत्याचं देखील औक्षण केलं. तर त्यांनी तिला इथे भेटवस्तू म्हणजे पैसे दिले. तर ते तिला पैसे देत होते.
कारण की तिला तर ड्रेस असं देणारच होतो ना. पण मग असे फक्त ओवाळणीवर झाल्यावर ताटामध्ये पैसे ठेवले होते. नंतर मी मुलांचं दोन्ही मुलांचं औक्षण केलं. त्या दोघांना देखील राख्या बांधल्या. की आपल्याला जरी असं वाटलं की ना आपल्याला मुलगी नाही आहे, मग आता आपल्या मुलाला कोण ओवाळायला येईल, कधी असं मनामध्ये पण मी कधी आणत नाही. कारण की तीच दरवेळेस ओवाळायला. तरी पण मी देखील माझ्या मुलांचं रक्षाबंधनला आणि भाऊबीजला औक्षणं करतच असते आणि त्यांना ओवाळत असते. तर मी पण त्यांच्यासाठी बाजारातून राख्या आणलेल्या होत्या. तर मी दोन्ही मुलांना राख्या बांधल्या. आता छोट्याचं औक्षण झालं. छोट्याचं औक्षण केल्यानंतर मी मोठ्या मुलाला देखील त्याचं औक्षण करून त्याला राखी बांधली. त्याच वेळेस राखी बांधताना मी त्यांना ह्या राखीच्या धाग्याचे महत्त्व देखील समजून सांगत होते की रक्षाबंधन म्हणजे काय असतं की आपल्या भोवती आपण आपल्या बहिणीसाठी ध्येय, संरक्षण, आपण बंधन एक तयार होतं की ती जेव्हा तुमच्या हातावरती राखी बांधते तेव्हा तुम्ही तिच्या पाठीशी कायम तिची रक्षा करताल असं तुम्ही तिला वचन द्यायचं असतं. म्हणून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. जेव्हा द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हातावरती करंगईला लागलेले होते जेव्हा श्रीकृष्णाची करंगळी कापली होती तेव्हा द्रौपदीने काय केलं होतं, आपल्या साडीचा पदर असा फाडला होता आणि श्रीकृष्णाच्या हातावरती बांधला होता. तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. तर त्याचबरोबर रक्षाबंधनाला नारळी पौर्णिमा देखील हा सण साजरा केला जातो. तर मुलांचं औक्षण केल्यानंतर मी माझ्या पुतणीचं देखील औक्षण करते आणि तिच्या देखील हातावरती राखी बांधते. मेन म्हणजे मी माझ्या मुलांनाच बोलले होते की तुम्ही तुमच्या बहिणीचं औक्षण करा. पण माझा मोठा मुलगा म्हटला, मम्मी तू काही पण सांगते आम्हाला. त्याला थोडंसं ऑकवर्ड वाटलं की कसं आपण हे करावं म्हणून. तर त्याने नाही हे केलं. मग मीच तिचं औक्षण करून तिच्या हातावरती राखी बांधली. त्यानंतर आमचा घोडा आहे. तर आमच्या घोड्याला आणि बैलांना आम्ही दरवर्षी राखी बांधतो. तर हा आमचा घोडा लकी नावाचा आहे आणि त्याच्या नावातच खूप गुड लक आहे. तो आमच्यासाठी खूप लकी आहे. तर याला मी दरवर्षी राखी बांधत असते. तर आता मी याला राखी बांधण्यासाठी आले आहे. तर तो कसं होता, अगोदरनं राखी बांधून देणार नाही म्हणून त्याला थोडंसं खायला दिलं. म्हणजे तो शांत असं पूजा करूच तर उभं राहील. तरी त्याचे नाटकं चाललेच होते. राखी बांधून द्यायला काही शांत उभं राहीना म्हणून मागून मिस्टर आले. नंतर त्यांनी पकडला. त्यामुळे त्यांनी मला व्यवस्थित अशी राखी बांधून दिली. राखी बांधल्यानंतर हा जो शर्यतीचा जो गाडा बैलाचा असतो, टांगा म्हणतात त्याला, तर त्याची देखील पूजा करून घेतली व त्याला देखील मी राखी बांधून घेतली. तर आमच्याकडे ह्या देवराख्या ब्राह्मणाने दिलेल्या असतात. ते घरातील समजा ट्रॅक्टर, गाडी, आपल्या दरवाजाला त्याला ह्याच देवराख्या बांधल्या जातात. जेव्हा ब्राह्मण ह्या राख्या घेऊन येतात तेव्हाच ते पूजा करून ह्या राख्या आम्हाला देतात आणि त्याच राख्या आम्ही बांधतो. फक्त हातामध्ये ज्या मुलांच्या हातामध्ये बांधायच्या राख्या असतात ना, त्या मी वेगळ्या बाजारातून आणलेल्या होत्या आणि त्याच वेगळ्या आणतो. त्यानंतर घोड्याची टांग्याची पूजा झाल्यानंतर मी आमच्या बैलांचं देखील औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या. तर याने काय होतं की आपले इथे जी जनावर आहेत त्यांचं आणि आपलं एक अतूट असं नातं तयार होतं. तर अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन हे साजरं झालं.